नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाळवा तालुका पक्ष कार्यालयाचे उद्घाटन। उरून इस्लामपूर नगरीत अजितदादांचे जोरदार स्वागत। वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयाचा उद्घाटन समारंभ नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला। येथील तहसील कार्यालय परिसरात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती। नामदार अजितदादा पवार म्हणाले, वाळवा तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे। या तालुक्याचा शेतकरी सदन झाला पाहिजे ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे। यावेळी महिलांचा हळदी कुंकवाचा समारंभ कार्यक्रम पार पडला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण वैभवदादा पाटील, राहुल महाडिक, CB पाटील, पद्माकर जगदाळे, राहुल लाटणे, चंद्रकांत पाटील, मनसूरभाई मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे, सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी। इथं उपस्थित आपले तालुक्याचे अध्यक्ष केदार पाटील, युवकचे अध्यक्ष सचिन पाटील, महिलांचे अध्यक्ष सौभाग्यवती तहसील नत्तार, तसंच सौभाग्यवती तेजस्विनीताई पाटील शहराच्या महिला अध्यक्षा, युवकचे आष्टा शहरचे अध्यक्ष सचिन अवघडे, सर्व उपस्थित आमचे मित्र पक्षांचे पण पदाधिकारी, माझ्या इस्लामपूर परिसरातील वाळवा परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो की आजचा कार्यक्रम हा 1 तास आधी व्हायला पाहिजे होता, परंतु आज मंत्रिमंडळाची बैठक होती, विषय बरेच होते आणि त्याच्यामुळं मी 2 वाजता मुंबईतून निघणार होतो। मी सुरेशराव खाडे आणि संजय बनसोडे आम्हाला निघायलाच 3 वाजले आणि त्याच्यामुळं थोडी घाई आहे, कारण पुढं देखील 2 ठिकाणी जायचं आणि 2 ठिकाणी आमची खो खो स्पर्धेच्या आणि कबड्डी स्पर्धेच्या बद्दलचे सांगली शहरातले कार्यक्रम आहेत। मधल्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या जिल्ह्याची सुपुत्र आणि अनेक वर्ष विधिमंडळामध्ये काम करणारे यांच्याबरोबर अनिल भाऊ बाबर यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या घरी सांत्वनपर आपण जावं, ही आपली माणुसकी, ही आपली परंपरा आहे। पण त्याकरता त्यांच्या चिरंजीवांना भेटण्याच्या करता मी तिकडच्या भागात निघालेलो होतो। त्यावेळेस केदारने विनंती केली की दादा, आम्ही इस्लामपूर वाळव्याच्या परिसरामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करतो। तसं बघितलं तर माझं फार पूर्वीपासून उरण इस्लामपूरला जाणं येणं आहे। माझी मोठी बहीण मोहनराव पाटील डॉक्टर म्हणून आरजी पाटलांची चिरंजीव त्यांना दिलेली आहे, त्याच्यामुळं 78 सालापासूनच माझं या शहरामध्ये जाणं येणं आहे। काही राजकीय समीकरणं असतात आणि मधल्या काळामध्ये 2 जुलैला आम्ही काही सहकार्यांनी एक भूमिका घेतली। मग त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, छगन भुजबळ साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, संजय बनसोडे असतील, आदित्य तटकरे असतील, असे अनेक सहकारी, बाबा हतराम असेल आणि जवळपास 50-52 आमदारांनी आम्ही भूमिका घेतली, ती उभ्या महाराष्ट्राने बघितली। मित्रांनो, एकंदरीतच देश पातळीवर ज्यावेळेस आम्ही विचार करत असतो त्यावेळेस मी अनेक पंतप्रधानांची कारकीर्द बघितली। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे। प्रश्न अनेक असतात, अडचणी अनेक असतात, त्या सोडवायच्या असतात। मागे 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही सगळेजण काम करत होतो, परंतु नंतर एकनाथराव शिंदेंनी एक वेगळी भूमिका घेतली आणि त्याच्यातून ते मंत्रिमंडळ त्या ठिकाणी बाजूला गेले। एकनाथरावांच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ पुढे आलं। त्या सगळ्या घटनांचे आम्ही साक्षीदार होतो, तुम्ही पण साक्षीदार होता।